म्हणजे टोटल 17,000 रुपयांचा कॅश प्राइज असेल या मॅच साठी. 17चा खतरा नक्कीच इथे पाहायला मिळेल. गेम ऑन. पहिला चेंडू चांगला फटका इथे पाहायला मिळतो. वाईड इश लॉंग ऑनला क्लिअर करून चेंडू जाईल सरळ सीमा रेषा पार. आलाय हा दमदार चौकार. इथे मात्र खूप चांगली सुरुवात करत असताना फलंदाज वरुणच्या बॅट मधून आलाय हा दमदार चौकार. सुरुवात इथे मात्र चांगली पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज गणेश इरमाळी. पुढचा चेंडू वरुणचा इथे मात्र चांगला फटका. स्कूपचा हा फटका पाहायला मिळतोय फाईन लेग रिझनला. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जाईल सरळ सीमा रेषा पार. आला हा आणखीन एक दमदार चौका. फलंदाज वरुणच्या बॅट मधून डीजे. तर त्याच दरम्यान श्रीशिव इलेव्हन संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय मंगेश शेठ धुळे साहेबांचं शुभागमन झाले. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत असेल. त्यांचा संघ नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि नक्कीच या सामन्यासाठी श्रीशिव इलेव्हनला तब्बल 17,000 रुपयांचा कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतोय. जर हा संघ विजयी झाला तर सन्माननीय मंगेशदादा धुळे यांच्या माध्यमातून 10,000 रुपयांचा कॅश प्राइज दिलं जाईल. 10,000 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय मंगेश धुळे. त्यानंतर 5,000 रुपयाचं पारितोषिक गणेश धुळे. 1,000 रुपयाचं पारितोषिक अजय धुळे आणि 1,000 रुपयाचं पारितोषिक करण धुळे. तब्बल टोटल 17,000 रुपयाचं पारितोषिक. मंगेश धुळे साहेबांचा नंबर 17-17 काय तर हे पारितोषिक आहे. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. धावफलकावरती धावा झाल्यात त्या 8 धावा. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे गोलंदाज गणेश इरमाळीचा. तब्बल या षटकातील 3 चेंडूंचा खेळ अजूनही बॅलन्स आहे. वरून स्ट्रायकिंग एंडला नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. चांगली फलंदाजी इथून मात्र करावी लागेल. दोन्ही संघांसाठी डुअर डाय मॅच आहे. नक्कीच जो जिंकेल तो मात्र या स्पर्धेसाठी आपलं अस्तित्व नक्कीच कायम ठेवेल आणि जो संघ हारेल त्याला मात्र जोईली प्रीमियर लीग मधून बाहेर जावं लागेल. इथे मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण तितकीच चांगली रनिंग देखील पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेने धावफलक पुढे सरकेल 9 या आकड्यावरती. जो संघ जिंकेल तो संघ नक्कीच एका ट्रॉफीसाठी नक्कीच हकदार ठरेल. म्हणजे तो संघ टॉप 4 मध्ये नक्कीच क्वालिफाय करेल. पुढचा चेंडू मात्र मोठा फटका खेळायचा होता. मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. कालच्या दिवसाचा जर विचार केला तर स्वर्गीय अजितदादा स्मृती करण धुळे यांचा संघ नक्कीच टॉप 4 मध्ये क्वालिफाय झालाय. आणि अग्री किंग दुर्वास धुळे यांचा संघ या संघाचे पुरस्कर्ते आहेत. आणि स्वर्गीय अजितदादा स्मृती संघाचे पुरस्कर्ते राजेंद्रदादा धुळे यांचा संघ टॉप 4 मध्ये क्वालिफाय झालाय. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. दिशा पाहावी लागेल. पंच पराग सर आम्हाला सांगतायत चेंडू स्वैर आहे अवांतर आहे. अवांतर स्वरूपात एक धाव नक्कीच कंप्लीट केली जाईल. तर त्याच दरम्यान सन्माननीय गणेशदादा धुळे साहेबांचं शुभागमन झाले. उद्योजक जुवेली गाव त्यांचा संघ श्रीशिव इलेव्हन नक्कीच मैदानामध्ये खेळतोय. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत असेल. पुढचा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. षटक क्रमांक पहिलं इथून संपुष्टात येईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागतील त्या 10 धावा. 10 एक गोल्डन आकडा लकी फिगर नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. 10 या आकड्याचा विचार केला अमर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी नंबर त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी मात्र खूप चांगली कारकिर्दी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. पहिलं षटक समाप्त झाले. पहिल्या षटक्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावरती डीजे.
दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रेसित धुळे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे वरुण. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा नक्कीच पाहायला मिळतोय. क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा इथून वापर केला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळेल. दोन्ही संघ एकाच ताकदीचे एकाच कॅलिबरचे नक्कीच आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. एक चांगला सामना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. श्री शिव 11 विपक्ष रिया 11. पुढचा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. इथे मात्र फेकी थोडीशी इथे खराब पाहायला मिळते भारत धुळे यांच्या माध्यमातून. तोपर्यंत बाईकच्या स्वरूपात नक्कीच ही एक धाव आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेने धावफलक पुढे सरकेल. 11 या आकड्यावरती संघर्ष करावा लागेल, मेहनत करावी लागेल. जो संघ संघर्ष करेल, मेहनत करेल, तो नक्कीच आपल्या पुढील वाटचालीसाठी क्वालिफाय करेल. आणि इथे मात्र दोन्ही संघ संघर्ष करताना पाहायला मिळतात. धावफलकावरती धावा झाल्यात त्या 11 धावा. कल्पेश ऑन स्ट्राईक. पुढचा चेंडू एकदा मोठा फटका कल्पेशच्या बॅट मधून वाईडिश लॉंग ऑनला क्लिअर करून चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. कल्पेश धुळेच्या बॅट मधून आलाय हा दमदार षटकार. षटकाराच्या सहाय्याने धावफलक पुढे सरकेल. 17 या आकड्यावरती नक्कीच 17 हा एक लकी फिगर असेल. 17,000 रुपयांचा कॅश प्राइज देखील आहे या मॅचसाठी श्रीशिव 11 टीमला. आणि इथे मात्र पुन्हा एकदा खोलवा टप्प्या चेंडू आता हलक्या हाताने चेंडूला खेळून काढले. एक धाव नक्कीच कंप्लीट केली जाईल. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक षटकार आल्यानंतर केले प्रेसिडने. दोन्ही संघांसाठी सामना मात्र खूप महत्त्वाचा आहे. अस्तित्वाची लढत इथून मात्र मैदानामध्ये चालू आहे. झुंज द्यावी लागेल दोन्ही संघांना. आणि षटक क्रमांक दुसरं इथून संपुष्टात आलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा झाल्या त्या 9.00च्या सरासरीनुसार 18 धावा. डीजे तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज गणेश वैयक्तिक दुसरं व सांघिक कोटेल तिसरं षटक घेऊन आलेत. तर यापुढील होणारी लढत असेल रिया मंडप डेकोरेटर्स विपक्ष पार्वती 11. लीग स्टेजमधील शेवटची लढत असेल नक्कीच. त्यानंतर आपण सेमीफायनल आणि फायनल मॅच पाहणार आहोत. पुढचा चेंडू इथे माझा पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. कल्पेशचा जर विचार केला तर तब्बल 3 चेंडू डॉट आल्यानंतर एक षटकार आणि एक सिंगल आली आहे. त्यानंतर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. धावफलक स्थिरावले 18 या आकड्यावरती. धावफलकावरती धावा स्थगित झाल्यात.
अस्तित्वाची लढाई आहे, संघर्ष इथून करावा लागेल. जो घासला जाईल तोच मात्र या स्पर्धेमध्ये टिकेल. आणि इथे मात्र झेलची संधी होती, सोप्पा झेल नक्कीच इथे जमिनीला दान झाले. रमेश होते झेल खाली, मात्र झेल इथून कॅरी करता आला नाही आणि इथून मात्र जीवनदान मिळेल ते म्हणजे कल्पेश धुळेसारख्या फलंदाजाला. इथून नक्कीच विचार करावा लागेल रिया 11 टीमला. मागच्या सामन्यात देखील आम्हाला जर विचार केला तर तब्बल 6 झेल या मागच्या मॅचमध्ये जमिनीला दान झाले होते आणि इथे मात्र तीच चूक सातत्याने पुन्हा पुन्हा रिया 11 टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुढचा चेंडू, इथे मात्र अप्रतिम गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळते. पंचांकडे कटाक्ष टाकला होता, मात्र पंच आमचे अतिशय सावध. महेंद्र धुळे आणि पराग सरमळकर अशी जोडी नक्कीच मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते पंचांच्या भूमिकेत. 10 क्रिकची टीम देखील सज्ज आहे. त्याच दरम्यान सन्माननीय सूर्यकांत धुळे साहेबांचं शुभागमन झालंय. त्यांचं देखील जुवेली प्रीमियर लीगमध्ये सहर्ष मनपूर्वक स्वागत असेल. आणि इथून मात्र फलंदाज बाद झालाय. पहिल्या विकेटचं पतन, पहिला हादरा लागलाय श्री शिव 11 टीमला. बाजी करावी लागेल. एक 50 ते 55 धावांचं टार्गेट इथून सेट करावं लागेल, कारण अस्तित्वाची लढाई आहे मैदानामध्ये. नक्की संघर्ष आणि संघर्षच करावा लागेल दोन्ही टीमला. जो संघ जिंकेल तो संघ नक्कीच मात्र क्वालिफाय होईल टॉप 4 मध्ये. तर नक्कीच लीग स्टेजचा जर विचार केला तर पार्वती 11 संघ हा आत्तापर्यंत टॉपमध्ये आहे. आजच्या दिवसामध्ये चांगला फटका वायडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. एकाच ॲक्शनमध्ये चेंडू उचलतील फेकतील तोपर्यंत या धावा कंप्लीट केल्या गेल्या. त्या 2 धावा, गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने धावफलक पुढे सरकेल. 21 या आकड्यावरती 21 रन ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. तर नक्कीच चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत इथून पाहायला मिळाली रिया 11 टीमची. प्रेसिडने दुसरं षटक हाताळलं, 8 धावा खर्च केल्या. पहिलं षटक गणेशने हाताळलं, 10 धावा खर्च केल्या. कोल्या टप्प्यात चेंडू बॅक टू दी बॉलर. चेंडूला खेळून काढायचा होता, मिड ऑफला क्षेत्ररक्षक होते, मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर हा चेंडू. तोपर्यंत धावा कंप्लीट केल्या जातील त्या 2 धावा. 23 धावा धावफलकावरती तिसरं षटक मार्गस्थ आहे. इथून मात्र समीरला मोठी फटकेबाजी करावी लागेल. तिसरं षटक समाप्त झालंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा झाल्या त्या 23 धावा. डीजे तो षटक घेऊन आलाय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अविनाश. लगेच ओव्हर द विकेटने मारा करेल अविनाश. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे वरुण, नॉन स्ट्राईक एंडला समीर. इथून मात्र या दोन्ही खेळाडूंना मोठी फटकेबाजी करावी लागेल. चौका षटकारांची आतिषबाजी करावी लागेल, प्रयत्न करावे लागतील. नक्कीच अस्तित्वाची लढाई आहे. अतितटीचा सामना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जो संघ प्रयत्न करेल तो संघ नक्कीच मात्र विजयाच्या वाटेकडे वाटचाल करेल. मोठा फटका खेळायचा होता, मात्र एक धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेने धावफलक पुढे सरकेल 24 या आकड्यावरती.
तर यापुढील होणारी लढत असेल लीग स्टेजमधील शेवटची लढत असेल. 6वी मॅच रिया मंडप डेकोरेटर्स विपक्ष पार्वती 11. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करते आपण यायचं आहे नाणेफेकीसाठी. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होते. एक धाव नक्कीच कंप्लीट केली जाईल. एकाच धावावरती समाधान मानावं लागेल. चांगली गोलंदाजी नक्कीच अविनाशच्या माध्यमातून पाहायला मिळते. आतापर्यंत चांगली गोलंदाजी नक्कीच रिया 11 टीमने केली आहे. दुसऱ्या सत्रामध्ये त्याच प्रकारची गोलंदाजी नक्कीच करावी लागेल श्रीशिव 11 टीमला. इथे माझं चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच पाहायला मिळते. एक धाव आणखीन एक कंप्लीट केली जाईल. एकेका धावेने माझा संघ पुढे सरकते. एकेका धावेसाठी नक्कीच संघर्ष करावा लागतोय श्रीशिव 11 टीमला. धावफलकावरती धावा झाल्यात त्या 26 धावा 26 रन ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. माझा मोठा फटका बॅक टू दी बॉल. फटका सजवला गेलाय सरळ रेषेत. चेंडू सरळ जाईल सीमा रेषा पार. समीरच्या बॅट मधून आलाय हा दमदार चौकार. नक्कीच इथे कुठेतरी मात्र धावसंख्येला वेगाने आकार देण्याचं काम समीरच्या माध्यमातून केलं जाईल. पुढचा चेंडू माझा पुन्हा एकदा मोठा फटका. लॉंग ऑफला गणेश आहेत. एकाच ऍक्शन मध्ये चेंडू उचलतील फेकतील तोपर्यंत धावा कंप्लीट झाल्यात त्या 2 धावा. नक्कीच समीरला इथे मात्र कुठेतरी धावचित करायचं होतं. मात्र समीर सुरक्षित पोहोचलेत पॉपिंग क्रीज मध्ये. तोपर्यंत त्या धावा मिळतील त्या 2 धावा. 2 धावेने धावफलक पुढे सरकते 32 या आकड्यावरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला फटका. काव कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकाच ऍक्शन मध्ये चेंडू उचलतील हरेश. हॅलो षटक क्रमांक 4 संपुष्टात आलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा झाल्या त्या 33 धावा. 33 रन ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. डीजे. करायचं आपण खेळाडूंना. शेवटचं षटक भारत धुळे गोलंदाजी मार्कवरती स्लॉगरचं षटक घेऊन पहिला चेंडू अतिशय अप्रतिम प्रकारचा हाताळला गेलाय. क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर सातत्याने इथून केला जातोय. समीर स्ट्रायकिंग एंडला आहेत. समीरला मात्र शांत ठेवण्याचं काम नक्कीच केलंय रिया 11 टीमने. कुठेतरी बॅकफुटला नक्कीच पाहायला मिळेल. श्रीशिव 11 संघ डू ऑर डाय स्थितीमध्ये दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. जो संघ जिंकेल तो नक्कीच टॉप 4 मध्ये आपला प्रवेश निश्चित करेल आणि कुठेतरी एका ट्रॉफीचा हकदार ठरेल. इथे मात्र चांगला फटका एक्स्ट्रा कव्हर रिझनला धावचीची संधी असेल आणि इथून मात्र डायरेक्ट हिट. काय फेकी केली आहे भारत धुळेने आणि समीर सारख्या खेळाडूला इथून मात्र परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. बिग विकेट डाऊन. समीर धुळे बॅक टू द पवेलियन.
थँक्यू. तर चांगली गोलंदाजी नक्कीच इथून पाहायला मिळते भारत धुळेच्या माध्यमातून. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे प्रेम. प्रेमसाठी हा चेंडू इथून माझा स्क्वेअर ऑफ द विकेट फटका खेळायचा होता. माझा चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडू सांगता पाहायला मिळते. धावफलक स्थिरावले 34 या आकड्यावरती. नक्कीच लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा झाल्या त्या 34 धावा. इथून मात्र शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक असतील. इथे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट नक्कीच फटका सजवला गेला आहे. रिव्हर्सचा चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. तोपर्यंत एक धाव नक्कीच कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा मानस होता. मात्र एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. एकेका धावेने इथून मात्र संघ पुढे सरकते 35 या आकड्यावरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा वरूनसाठी यंगस्टर खेळाडूंचा हा संघ पूर्णपणे पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळायचा होता. मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. धावचीची संधी असेल आणि इथून मात्र फलंदाज बाद होईल. असेल या इनिंग मधील या सत्रातील नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय. एक लो स्कोरिंग पॅच नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल 17,000 रुपयांचा कॅश प्राइज आहे या मॅच साठी श्री शिव 11 संघासाठी. आणि इथून मात्र चांगलं कमबॅक करावं लागेल. पुढचा चेंडू शेवटचा चेंडू मोठा फटका मिस टाइम आहे. चेंडू बराच काळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि इथून मात्र कुठेतरी चूक पाहायला मिळते आणि चेंडू जाईल सरळ सीमा रेषा पार 4 धावांसाठी. आणि हा शेवटच्या चेंडूवरती आलाय हा चौकार फलंदाज प्रेमच्या बॅट मधून. पहिलं सत्र इथून समाप्त झाले. पहिल्या सत्र समाप्तीनंतर 39 धावा धावफलकावरती लावल्या गेल्या. 40 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. डेकोरेटर्स विपक्ष पार्वती 11 या पुढील होणारी लढत असेल तर दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती करतोय की या आपण नाणेफेकीसाठी.
सन्माननीय सूर्यकांत धुळे साहेबांना विनंती करते आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. तर जेव्हा सामन्याचं दुसरं सत्र सुरू होईल तेव्हा मायक्रोफोनवरती मी आमंत्रित करेल आमचे साथी समालोचक राम चव्हाण सरांना. तर नाणेफेकीचा कौल केला जाईल. मंडप डेकोरेटर्स विपक्ष पार्वती 11. तर नक्कीच नाणेफेकीचा कौल केला जाईल आमच्या टॉस बॉक्स मध्ये. तर सन्माननीय सूर्यकांत धुळे यांच्या शुभ हस्ते नक्कीच नाणेफेकीचा कौल केला जाईल. नाणेफेकीचा कौल जिंकलाय पार्वती 11 संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केले फलंदाजीसाठी रिया मंडप डेकोरेटर्स टीमला. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. गुरुदास ऑन साईडला फटका चांगला पाहायला मिळतोय. गॅप मोठा आहे. यावेळेस धावांचा तोटा देखील नाही. वन भाऊ सौरदला 4 रन. चाळीस धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना 2 बॉलवरती 2 चौकार ठोकलेत. गुरुदास प्रेम धुरेल आपण पाहू शकता. श्री शिव टीम साठी राऊंड द विकेट ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा त्यावेळेस यशरक्षक बीट झाले. डी पण क्षेत्ररक्षक चेटीच्या मागे पाठ मोरे. हॅलो माईक चेक. हॅलो माईक चेक. यस. अविनाश धुळेने जर 3 षटकार तर विवेक गायकवाडकडनं 500 रुपये. गुरुदास प्रेम पुन्हा एकदा तयार होईल समोर. पुन्हा आज भारतला आपण पाहू शकता. यस. अविनाश धुळेने जर 3 षटकार ठोकले तर त्यांचे बंधुराज पराग धुळेकडनं 3000 रुपयाचं कॅश प्राईज. हॅलो हॅलो चेक. हॅलो. आणि एन्जॉय ग्रुपकडनं देखील 3 षटकारासाठी 5000 रुपये. अविनाश धुळेवरती असलेलं प्रेम आपण पाहू शकता. सातत्याने बक्षिसांची खैरा. ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न पण आता यावेळेस मिस्टाईम स्ट्रोक पाहायला मिळतोय. कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होत्या आणि इथून मात्र परत जरा बाद व्हावं लागेल. भारत धुळे बॅक टू द पॅव्हिलियन. सातत्याने कालच्या दिवसापासून आमच्या आवाजाची काळजी त्यांनी घेतली. त्यांचा देखील मनापासून धन्यवाद आम्ही व्यक्त करू. चला लगेच बॅट्समॅन आपण जायचंय. गणेश एका बाजूला आपण विचार केला तर रिया 11 टीम आमचे श्रीधर दादा धुळे यांचा संघ आपण पाहतोय. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मंगेश धुळे साहेब यांचा संघ श्री शिवसंघ. हॅलो हॅलो. तर आमच्या समालोचन कक्षामध्ये एक चावी सापडली. कोणाचे असेल त्यांनी आमच्या समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. यस. ज्यांची कोणची चाबी असेल त्यांनी ओळख पटवून ती चावी घेऊन जायची आहे. एक्सेस गाडीची ती चाबी आहे. सुझुकी एक्सेस.
जाऊया मॅचच्या दिशेने. नाव बॅक टू क्रिकेट. गोलंदाज यावेळेस गोलंदाजी मार्कवरती प्रेमला आपण पाहू शकता. गोलंदाज तयार. राऊंड द विकेट. ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न गणेश इरमाळी होत्या, परंतु वेगाने त्याला बीट केलं. सम रन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडंसं खाली राहिला आणि निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. यावेळेस गोलंदाजी करत असताना खूप चांगली गोलंदाजी केली ती म्हणजे प्रेमनं. तरी त्याच्या अगेन्स्ट इथून मात्र दुसऱ्या बॉलवरती चौका ठोकला होता, तरी देखील खूप चांगली कामगिरी त्याची राहिली आहे या मॅचमध्ये. 40 धावा त्यांना डिफेन्स करायच्या होत्या आणि षटक क्रमांक पहिले हाताळत असताना त्याच्या अगेन्स्ट धावा बनवल्या गेल्या 7 धावा. लॉस ऑफ 1 विकेट. भारत धुलीला इथून मात्र परतावं लागलं. महत्त्वाचा फलंदाज इथून मात्र बाद झाला आणि त्यानंतर संघाचा डाव सावरत असताना यावेळेस अविनाश आणि गणेश इरमाळीला आपण पाहू शकता. एका बाजूला शिवसाई तर दुसऱ्या बाजूला रिया 11 असे दोन ताकदवर टीम. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमचे सिद्धरजी धुळे साहेबांचा रिया 11 संघ फलंदाजी करत असताना, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता आमचे माजी नगरसेवक कुलगाव बदलापूर नगर परिषद नक्कीच आमचे मंगेशजी धुळे साहेब यांचा संघ आपण पाहतोय श्री शिवसंघ. नक्कीच राहुल, जर विचार केला तर दोन्ही संघांसाठी डू ऑर डाय ची मॅच आहे. जो संघ जिंकेल तो नक्कीच बक्षीसपात्र फेरीत दाखल होईल आणि इथून मात्र दोन्ही संघांना मैदानामध्ये संघर्ष करावा लागतोय. लो स्कोरिंग मॅचचा जर विचार केला तर सातत्याने लो स्कोरिंग मॅच खूप रंगतदार आपल्याला पाहायला मिळतात आणि ती तशीच मॅच नक्कीच मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. भारत धुळेसारखा फलंदाज नक्कीच स्वस्तात बाद झाला. इथून मात्र संघाला सावरण्याचं काम नक्कीच करावं लागेल. अविनाश आणि गणेशला षटक क्रमांक दुसरा घेऊन आलाय गोलंदाजी मार्गवरती कल्पेश धुळे, एक फिरकीचा जादूगार म्हणून ज्याला संबोधलं जातं. इथून मात्र संघर्ष करावा लागेल. जो संघ संघर्ष करेल तो संघ नक्कीच बक्षीसपात्र फेरीत दाखल होईल. येस, डोअर डाय मॅच आपल्याला पाहायला मिळते. करो या मरो ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. परंतु एका बाजूला विचार केला तर फलंदाजी करत असताना थोडंसं बॅकफूटवरती संघ राहिला तो म्हणजे श्री शिव संघ. परंतु आता मात्र गोलंदाजीचा विचार केला तर गोलंदाजीचा तोफखाना असलेला संघ यावेळेस प्रेमनं धाबा खर्च केला 7 आणि आता मात्र कल्पेश धुले. राईट मोर द विकेटने यावेळेस फुटूच होता. ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा यष्ट्यांच्या मागे चेंडू इथे मात्र अडवलं गेलं. संतोष इरमाली होता. आजचा दिवसाचा विचार केला तर खऱ्या अर्थानं त्यांनी देखील इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. खूप चांगला खेळ त्यांनी दाखवला. 10 ते 12 वर्ष क्रिकेट सोडून झाले तरी देखील अनुभवाची शिदोरी का असते ती तुम्हाला पणाला लावत असताना खूप चांगला खेळ त्यांनी देखील दाखवला. नक्कीच आमच्या व्यासपीठासमोर गणेशजी धुळे साहेब आपण पाहू शकता त्यांचा संघ खेळतो आहे आणि इथून मात्र ते देखील त्या संघाला पाठीराखा करण्यासाठी त्या संघाचा मनोबळ वाढवण्यासाठी ते देखील सज्ज आहेत. डुअर डाय मॅच खूप चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल. चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं. टप्पा पडल्यानंतर थोडासा हरकत करून बॉल निघून गेला यष्टीरक्षक प्रेमच्या हातामध्ये. डॉट बॉल. बट विखुरली होती, फिंगर मोड केली होती या बॉलवरती आणि जसा बॉल रिलीज झाला तसा लगेच हरकत करून निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. गोलंदाज तयार. यावेळेस पॅटर्न वॉच क्रिकेट थांबून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पुन्हा एकदा यावेळेस बोटांवरती नाचवलं गेलं. टप्पा पडल्यानंतर सातत्याने यावेळेस चेंडू हातवर वळून घेऊन निघून जातो यष्टीरक्षक प्रेमच्या हातामध्ये. सातत्याने कल्पेश धुळे करतोय काय, स्लोअर गतीचे चेंडू तो हाताळतोय, चेंज तो पेस करतोय, त्यानंतर लोअर फुलटॉस चेंडू टाकतोय आणि त्यानंतर बोटांवरती तो पूर्णपणे नाचवण्याचं काम करतोय. यावेळेस पार्वती 11च्या म्हणजे पुरस्कर्ते नक्कीच महेशजी केने अर्थातच अप्पा केने यांचा शुभागमन झाला आहे. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. त्यांच्या साथीनं नक्कीच चंद्रकांत दादा असतील त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत या स्पर्धेमध्ये. खूप चांगली स्पर्धा आपण पाहताय. यावेळी देखील स्टेप आउट डाऊन घेण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु यावेळेस सलगचा तिसरा बॉल डॉट फेकत असताना गोलंदाज कल्पेश फिरकीचा जादूगर म्हणून त्याला संबोधलं जातं आणि त्याच प्रकारची तो कामगिरी आता मात्र करत असताना खूप चांगला खेळ राहिला आहे त्याचा देखील या स्पर्धेमध्ये. सातत्याने विचार केला तर प्रेक्षकांनी ओसांडून वाहणारा मैदान आपण पाहतोय. एक हरवई मैदान निमित्त एकच JPL. अजून एक बॉल यावेळेस डॉट फेकतोय. सलगचे 4 चेंडू इथं मात्र सलग डॉट फेकत असताना नक्कीच फलंदाज गणेश इरमालला देखील संभ्रमात टाकणार हा चेंडू होता, कारण टप्पा पडल्यानंतर सातत्याने बोटं विखुरली जातात आणि यावेळेस पुन्हा एकदा हरकत करून बॉल निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. अजून एक फटका चांगला पाहायला मिळतो. यावेळेस संपर्क झाला बॅट आणि बॉलचा अलॉंग द कार्पेट चेंडू मात्र डीपच झाला. क्षेत्ररक्षक आले होते परंतु थोडेसे फंबर होतील उचलून फेकतील दरम्यान 2 धावा एकवटल्या. तिसऱ्या धाव्याचा मानस होतं परंतु धाडच नव्हतं, नकार दिला. यावेळेस नाश्ता किंगच्या अविनाशनं विष्णूजी केने साहेब आपण देखील यावं व्यासपीठावरती. स्पर्धेच्या माध्यमातून आपला देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. विष्णू केने साहेब या आपण व्यासपीठावरती. सलगचे इथून 4 चेंडू डॉट फेकल्यानंतर शेवटच्या चेंडूवरती 2 धावा एकवटल्या गेल्या. कल्पेश धुलेला आपण पाहू शकतो. एवढेच चांगली गोलंदाजी त्यांनी केली आणि इथून टीमची टोटल फलकावरती 10 धावा.
रामजी धुळे साहेब, आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. नक्कीच सुधीर धुळे त्यांचे ते पिताश्री आहेत आणि त्यांचं देखील शुभ आगमन एवढेच आमच्या मुख्य व्यासपीठावरती. यस, रामकाका धुळे या आपण व्यासपीठावरती सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे आपल्या या स्पर्धेमध्ये. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिल्या ओव्हरमध्ये इथून विचार केला तर 10 धावा झाले टोटल. पहिल्या ओव्हरमध्ये इथून विचार केला तर गोलंदाजी चांगली राहिली. गोलंदाज प्रेम धुलेजी त्यांनी फक्त 7 धावा खर्च केल्या. महत्त्वाचा एक फलंदाज त्यांनी बाद केलं भारत धुलेला. आणि त्यानंतर विचार केला तर त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून खूप चांगली गोलंदाजी इथून मात्र कल्पेश धुलेने देखील केली आहे. हरीश बोराटेने जर झेल घेतला तर राजा मुळे यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. मेंटर पॉवर प्ले षटक क्रमांक दुसरा देखील संपन्न झाला आणि पंचांनी सर्कलची पाबंदी संचारमध्ये पूर्णपणे हटवून लावली. 10 धाबा स्कोरबोर्डवरती. आता मात्र येणारी 18 चेंडू आणि इथून मात्र 30 धाबांची आवश्यकता. ज्या प्रकारे ओमकार सरांनी उल्लेख केला होता, लो स्कोरिंग मॅच नेहमीच टफ फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि तशीच मॅच आता मात्र पाहायला मिळेल का हे देखील आपल्याला पाहायचं आहे. यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा संपर्क होत नाही आणि दरम्यान फलंदाज इथून मात्र विकेट सॅक्रिफाईस करावे लागेल. यावेळेस गणेश इरमाली बॅक टू द पवेलियन. पूर्णपणे संघ आता मात्र अडचणीत सापडला आहे. कारण ज्यावेळेस इथून मात्र चांगली फलंदाजी करायची होती, 40 धावा बनवायच्या होत्या, परंतु त्या 40 धावांचा पाठलाग करत असताना कुठेतरी दमछाक होतो आहे यावेळेस रिया इलेव्हन टीमला. यावेळेस आपण पाहू शकता प्रेसित धुळे स्टाकिंग इनवरती. गुरुदास पुन्हा एकदा गुरुदाची मार्कवरती. वरुणला आपण पाहू शकता पहिल्या बॉलवरती इथून मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागली ती म्हणजे फलंदाज गणेश इरमालीला. आणि आता मात्र पुन्हा एकदा गुरुदास यार. यावेळेस डिफेन्सिव्ह पवित्रा घेतला होता, दिशा दिली होती. यावेळेस डीप बॅकवर्ड पॉईंट रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. चेंडूला उत्तम फेकतील दरम्यान हरेश होते. 2 धाबा एकवटल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न ओरतूरच्या माध्यमातून तिसरी धाव होईल का कंप्लीट. आणि यावेळेस मात्र धोक्याची घंटा बांधली होती. फलंदाज अविनाश धुले यावेळेस बॅक टू द पवेलियन. इथून मात्र साजरा करतात सातत्याने प्रत्येक डॉट बॉलवरती आणि प्रत्येक विकेटवरती त्यांचा जल्लोष आपण पाहू शकता. बॅट्समॅन एवढेच मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. महेशला आपण पाहू शकता नेट नंबर 5 वरती. गोरदास्त यार वरून. यावेळेस प्रकार चांगला पाहायला मिळतो. बॉलर बॅट करण्याचा प्रयत्न झाला होता, ऑर्डरमध्ये अपयश आले. गोलंदाजाला डीपमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. समीर उचलून फेक करतील दरम्यान 2 धाबा इथून मात्र एकवटल्या जातात आणि 2 धाब्याच्या साथीनं आता मात्र ज्या स्कोर कार्डला इथून मात्र ग्रहण लागलं होतं तो ग्रहण आता मात्र सरलं आहे आणि टीमची टोटल पुढे सरकत असताना यावेळेस 14 या आकड्यावरती. 40 धाबाच्या लक्ष्याचा पाठलाग करायचं होतं, परंतु 2 ओव्हर खूप चांगल्या राहिल्या पॉवर प्लेच्या. आणि त्यानंतर यावेळेस वरुणच्या खांद्यावरती जबाबदारी दिली आहे आणि जबाबदारी निश्चित तो देखील खेळ करतो आहे. ऑन साईडला बिगिट करण्याचा प्रयत्न झाला होता. यावेळेस महेश होत्या. पुन्हा एकदा यावेळेस टप्पा पडल्यानंतर थोडीशी उचली घेऊन बॉल निघून गेला एस टी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. या षटकाचा विचार केला तर फक्त 4 धाबा खर्च केलेत गुरुदास बोरूनने. अपकमिंग खेळाडू आहे, खूप चांगला खेळ त्याच्यामधून पाहायला मिळतोय. अंडर
20चा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. सातत्याने जवेली प्रीमियर लीगच्या माध्यमातून असेच लहान लहान खेळाडू इथून मात्र पुढे यावे यासाठी स्पर्धा आपण पाहतोय. जोलीकरांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा. ऑन साईडला फटका चांगला पाहायला मिळतोय. शॉर्ट पाहिलेच्या क्षेत्रामध्ये खेळाडू तयार होता. हाताचा पिसारा पुरवत असताना टीपला गेलाय जेल आणि संपलाय फलंदाज महेशचा खेळ. लागणार अजून एक मोठा धक्का. बिग विकेट, बिग लॉस. धाबा. येस, थँक्यू ओमकार. याच दरम्यान नक्कीच शुभागमन होतं. कुळगाव बदलापूर नगर परिषदचे माजी नगरसेवक आमचे राजेंद्र शेठ धुळे साहेब यांचं शुभागमन होतं. आणि साहेब या पण व्यासपीठावरती स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. नक्कीच माजी नगरसेवक राजेंद्र दादा धुळे यांचा शुभागमन होतं आपल्या व्यासपीठावरती. आपलं देखील स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत. खेळाडू कक्षामध्ये बघा फक्त 9 खेळाडू बसतील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. रिया 11 टीम कॅप्टन फक्त 9 खेळाडू असतील. जर एक्स्ट्रा खेळाडू तिथे असला तर संघाला पॅनल्टी इथून मात्र लावली जाईल. सर्व खेळाडू किंवा कोणी प्रेक्षक असतील आपण तिथून बाजू व्हा प्लीज. महत्त्वाची सूचना आहे, लगेच आपण तिथून बाजू व्हायचा. यस, आमचे राजेंद्रदादा धुळे आणि त्याच्या साथीनं नक्कीच आमचे अंकुशजी भालेराव साहेब आणि विष्णुदादा धुळे यांचा देखील शुभागमन होतं. यस, मिथून इंगळे देखील आहेत. नरेश भालेराव आपला देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे स्पर्धेमध्ये. यस, टीमची टोटल आता मात्र पुन्हा एकदा पुढे सरकत असताना 14 धाबा स्कोर कार्डवरती. येणारी 12 चेंडू आणि इथून आवश्यकता असेल 26 धाबांची. 12 चेंडू आणि 26 धाबांची आवश्यकता. ज्यावेळेस 5 षटकांमध्ये इथून 40 धाबांची आवश्यकता होती त्यावेळेस मात्र पहिल्या 2 ओव्हरमध्ये पूर्णपणे कमबॅक केलं गोलंदाजी करत असताना श्री शिव टीमच्या माध्यमातून. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3 धाबा खर्च केल्या, ते म्हणजे गोलंदाज प्रेमनं आणि त्यानंतर त्याच्याच पावलावरती प्रेमने 7 धाबा खर्च केल्या आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून असताना खूप चांगली गोलंदाजी केली ती म्हणजे गोलंदाज कल्पेशनं. त्याने देखील 3 धाबा खर्च केल्या आणि यावेळेस वरुणने देखील फक्त 4 धाबा खर्च केल्या आणि फलंदाजाला त्याने देखील बाद केलं. आता मात्र 12 चेंडू आणि 26 धाबांची आवश्यकता. रफ अँड टफ मॅच आपल्याला पाहायला मिळेल 2 ताकदवर टीममध्ये. एकाबद्दल विचार केला तर मंगेश धुळे साहेबांचा संघ खेळतोय तो म्हणजे श्री शिव आणि त्यांच्या अगेन्स्ट नक्कीच आमचे स्थिरदादा धुळे यांचा संघ पाहतोय आपण रिया 11. 12 बॉल 26ची मॅच आपल्याला पाहायला मिळते 2 ताकदवर टीममध्ये. नक्कीच 12 बॉल नंतर या मॅचचा इथून मात्र पूर्णपणे आपल्याला निर्णय कळेल कोणत्या बाजूने ही मॅच असेल हे देखील आपल्याला पाहायचं आहे. भारत धुळे इथून मात्र स्वस्तात बाद झाल्यानंतर पूर्णपणे संघ अडचणीत सापडला आहे आणि यापुढे मोक्याच्या निर्णय क्षणी नक्कीच कोणत्या तरी एका फलंदाजाला इथून मात्र जबाबदारी स्वीकारावी लागेल. 12 चेंडू 26 धाबांची आवश्यकता. यस, सचिन धुळे आपण थोडंसं बाजूला करायचे सर्वांना. गणेश दादा धुळे आपण यावं व्यासपीठावरती आपण स्थानापन्न व्हा. 12 चेंडू आणि 26 धाबांची आवश्यकता असताना इथून मात्र गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा आपण पाहू शकतो. यावेळेस कोणाच्या खांद्यावरती जबाबदारी देतील हे देखील आपल्याला पाहायचं आहे. प्रसिद्ध धुळे यावेळेस स्टार्किंग इनवरती आपण पाहू शकता आणि यावेळेस नॉन स्टार्किंग इनवरती देखील चांगला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. हरीश इरमालीला आपण पाहू शकता. 2 ऑफिशियल पंच यावेळेस पुन्हा एकदा सज्ज झाले. DK सर आणि पराग सारमलकर सर. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सेकंड स्पेलमध्ये आपण पाहू शकतो यावेळेस कल्पेश धुले फिरकीचा जादूगर. यावेळेस खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅबल झाला. 12 चेंडू आणि 26 धाबांची आवश्यकता. एक धाव इथं मात्र इक्वलली गेली. विजय धुळे होते बॉलला लगेच उत्तम त्यांनी थ्रोफिकी केली आणि दरम्यान एक चिकी सिंगल. एक धाव इक्वलली गेली. आता मात्र समीकरण उरलं आहे. येणारे 11 चेंडू आणि 25 धाबांची आवश्यकता. करून असतं यार. चेंज होतं पेस गतीमध्ये परिवर्तन केला. शपल होऊन केल्याचा प्रयत्न झाला होता. पुन्हा एकदा यावेळेस चेंडू घरगत राहिला. यष्टीरक्षक यावेळेस चेंडूवरती येतील उचलून फेकतील. दरम्यान एक चिकी सिंगल. डबलला इथून मात्र प्राधान्य दिलं जातं. नक्कीच यावेळेस कल्पेशला आपण पाहू शकता. पहिला इथून मात्र ओव्हर त्यांनी ज्यावेळेस हाताळली होती षटक क्रमांक 2 त्यावेळेस मात्र 3 धाबा त्यांनी खर्च केल्या होत्या आणि आता मात्र पुन्हा एकदा संघनायकाने त्याच्या खांद्यावरती जबाबदारी दिली आहे आणि जबाबदारीशी तो खेळ करत असताना
ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला होता पुन्हा त्यावेळेस मिस टाइम स्ट्रोक स्वतःच्या बॉलमध्ये गॅदर करत असताना अजून एक धक्का लागला आहे. यावेळेस मात्र टीपला गेला जेल आणि झाली एक खेळी फेल. फलंदाज प्रेसित बॅक टू द पॅव्हिलियन. होता एवढेच कटाक्ष टाकला होता पंचाकडे वाईट बॉल सर्व्हिस, परंतु पंच आमच्या भीष्मासारखे ठाम उभ्या, कोणत्याही प्रकारचा निर्णय नाही आहे. यावेळेस अजून एक चेंडू जाईल डॉट. 8 बॉलमध्ये आता मात्र 24 धाबा कराव्या लागतील. 2 चेंडू हे पूर्ण महत्त्वाचे असतील. 2 बॉलवरती जर मोठे फटके आले तर कमबॅक करेल रिया एलिमेंट टीम. करू असं यार. ओव्हर द विकेट पण एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. यावेळेस टप्पा पडल्यानंतर बॅट आणि पॅडच्या मधून बॉल निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. चेतन दादा धुळे यांचा देखील शुभागमन झालाय. सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे आपल्या स्पर्धेमध्ये. JPL पर्व पहिलं आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय दिमागदार आणि देखणं आयोजन पाहायला मिळतं. 1 टू गो. शेवटचा चेंडू शिल्लक असेल गोलंदाज कल्पेश. यावेळी तिकडे ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न झाला होता. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतो. शॉर्ट तालमीच्या रिझममध्ये संतोष इरमालीने टिपला जेल आणि संपला फलंदाज हरेश इरमालीचा गेल. लागणारा मोठा धक्का. बिग विकेट, बिग लॉस. एकच सांगेल यावेळेस फलंदाजी करणाऱ्या रिया इलेवन टीमला. यू ही नहीं मिलती राही को मंजिल, दिल में जुनूसा जगाना पड़ता है. अरे पूछे उन चोड़े से वो कैसा बनती आशिया, ओ बोली तिनका उठाना पड़ता है. ज्यावेळेस बॅटमध्ये तुमच्या चौकार षटकार येत नाही येत त्यावेळेस तुम्हाला नक्कीच सिंगल डबल देखील प्राधान्य दिले पाहिजे. परंतु यावेळेस मात्र संघ पूर्णपणे अडचणीत सापडलाय. आता मात्र येणारे 6 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. वाट मॅच. अध्यक्ष आगरी किंगचे पॅकर्स आमचे दुर्वासनारा धुळे यांचं देखील शुभागमन झालं. यावं साहेब आपण व्यासपीठावरती आपण आपला मुलाचा वेळ आमच्या स्पर्धेला दिला. आपला देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत या स्पर्धेमध्ये. 6 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. नक्कीच मॅच आपण पाहिली मॅडी सर तर 5 ओव्हर म्हणजे 30 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता होती, परंतु पूर्णपणे कमबॅक केलं गोलंदाजी करत असताना. नक्कीच श्री शिव टीमच्या माध्यमातून इथून मात्र आता विचार केला तर 4 षटकांची समाप्ती झाली आहे आणि आता मात्र 6 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. 24 बॉलमध्ये इथून विचार केला तर पूर्णपणे टीम कमबॅक करता असताना यावेळेस आपण पाहायला मिळाली श्री शिव टीम. आणि आता मात्र 6 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. यावेळेस गोलंदाज मच्छिंद्रला आपण पाहू शकता. चांगली मॅच राहुल आपण पाहिली ना मैदानावरती. 2 बलाढ्य संघ, ताकदवर संघ, डू ऑर डायची मॅच आपण कित्येक वेळा चर्चा केली. संघाला मात्र जर विचार केला तर दोन्ही संघ भरपूर संधी होती आणि संधीचं सोनं देखील करायचं होतं. रिया इलेव्हन संघाला आपण पाहिलं ना तर 30 चेंडू 40 धावांचं आव्हान असताना हे आव्हान मात्र आता कठीण होऊन बसलंय. 18 चेंडूमध्ये आपण जर विचार केला तर धावांची गरज होती, परंतु 12 चेंडू 26 धावांची गरज असताना सामना कदाचित फसल्यासारखं वाटतोय. आणि येणारे 6 चेंडू 2 धावा तिथे खर्च केला कल्पेश धुळेने. 6 चेंडूमध्ये 24 धावांची गरज. वाट मॅच. यावेळेस फटका चांगला आहे. ऑन साईडला आपण पाहतो अलॉंग द कार्पेट क्षेत्ररक्षक पुढे सरसावतात. सिंगल डबलने मात्र आता काही होणार नाही आहे. सातत्याने म्हटलं जातं ना मुंबईची लाईफलाईन, मुंबईची लोकल असते त्याप्रमाणे क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल आहे, परंतु आता सिंगल डबलला महत्व नाही आहे. चौकार षटकारांची आतषबाजी करावी लागेल. येणारे 5 चेंडू 23 धावांची गरज. ओर टू कॉमेंट बॉक्स. यस, गल्लीपासून दिल्लीचं तुम्हाला जर इथून मात्र अंतर काटायचं असेल तर टॉप गिअरवरती फलंदाजी करायला लागेल. यावेळेस फटका चांगला मिळतो. ऑन साईडला यावेळेस क्षेत्ररक्षक होते, परंतु उचलून फेकते दरम्यान 2 धाबा एकवटल्या जातील आणि 2 धाब्याच्या साथीनं टीमची टोटल आता मात्र पुन्हा एकदा पुढे जात असताना यावेळेस आपण पाहू शकता आता मात्र गरज आहे ती म्हणजे 21 धाबांची. टीमची टोटल 19 आकड्यावरती आता मात्र येणारे 4 चेंडू आणि 21 धाबांची आवश्यकता. 4 मोठे फटके आता मात्र खेळावे लागेल. संघ पूर्णपणे अडचणीत सापडला. गुरुदास मच्छिंद्र
ऑन साईडला अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा यावेळेस मिस टाइम स्ट्रोक डीप मध्ये क्षेत्ररक्षक जज करतोय आणि एका हाताने इथून मात्र जेल घेण्याचा प्रयत्न कुठेतरी फसतोय. दरम्यान 2 धाबा एकपडे जातील. 2 धाब्याच्या साथीनं टीमची डॉटर पुढे जात असताना यावेळेस आता मात्र संघर्ष करावा लागेल. कारण सातत्याने असं म्हटलं जातं, लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती और बिना संघर्ष के किसी की जय जयकार नहीं होती. आता मात्र संघर्ष करावा लागेल फलंदाजी करणाऱ्या रिया 11 टीमला. कारण समोर देखील एक ताकदीचा संघ खेळतो, हे विसरून चालणार नाही आहे. आता मात्र येणारे 3 चेंडू आणि इथून 18 धाबांची आवश्यकता. यस, 3 षटकार ठोकाव्या लागतील. 3 चेंडू सीमारेषे बाहेर धाडाव्या लागतील. 5 ओव्हरमध्ये इथून मात्र 40 धाबा चेस करायच्या होत्या आणि इथून मात्र आपण पाहू शकता 3 चेंडू 18. वाडा मॅच. 17,000 रुपयाचं पारितोषिक असेल जर संघ इथून मात्र क्वालिफाय झाला श्री शिव टीमला. ऑन साईडला गेलेत पुन्हा एकदा रमेशला आपण पाहू शकता. पुन्हा एकदा यावेळेस कल्पेश आले होते चेंडूवरती एका टप्प्यावरती गॅदर करून फेक करतील. दरम्यान एकदा विकवले दुसऱ्या प्रयत्न आणि आता मात्र सिंगल डबलने काही होणार नाही आहे. कारण 18 धाबांची आवश्यकता असताना 3 चेंडू इथं मात्र बाहेर धाडायचे होते. पुन्हा एकदा यावेळेस 2 धाबा एकवडला गेला. आता मात्र 2 चेंडू आणि 16 धाबांची आवश्यकता. आता मात्र एखादा चमत्कारच वाचवेल रिया 11 टीमला. कारण सातत्याने आम्ही म्हणत असतो चमत्कार दाखवल्याशिवाय नमस्कार कोणी करत नाही अंकुश सर, आणि तसाच प्रयोग आता मात्र करावा लागेल यावेळेस फलंदाजी करणाऱ्या टीमला. नक्कीच अंकुशजी भालेराव हास्य सम्राट म्हणून त्यांची खाती आहे आणि आमच्या व्यासपीठावरती त्याचा देखील आगमन झाला आहे. सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे साहेब आपलं. 2 चेंडू आणि 16 धाब्यांची आवश्यकता. यावेळेस संतोष इरमाळीला आपण पाहू शकता सातत्याने खूप चांगला खेळ त्यांनी केला. ज्यावेळेस संघ अडचणीत सापडला होता त्यावेळेस टॉप गिअरवरती त्यांनी फलंदाजी केली आणि आता मात्र क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना करत असताना यावेळी देखील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पुन्हा एकदा अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या रूपात आता एक धाव जोडली जाईल आणि एका धाब्याच्या साथीने टीमची टोटल पुढे सरकत असताना समोरच्या दिशेने जे खेळाडू आहेत ना त्यांना विनंती करून आपण थोडंसं बाजूला व्हायचंय. सचिन, सर्व खेळाडूंना विनंती करून आपण बाजूला यायचं जेणेकरून मान्यवर देखील या मॅचचा आनंद घेतात. आणि कदाचित हा सामना यावेळेस आपण पाहतोय वॉट अ मॅच. आणि या अंतिम सामन्याचा आपण पाहिलं तर डू ऑर डायची मॅच असताना यावेळेस श्री शिव 11 हा संघ कल्पेश धुळेच्या नेतृत्वाखाली इथे विजयाची स्वप्न पाहत होता आणि कदाचित हे स्वप्न पूर्ण झाल्यासारखं देखील वाटतंय या मॅच मध्ये. जबरदस्त खेळ. 40 धावांची गरज असताना 40 धावा चेस करता आला नाही. भारत धुळे सारखा फलंदाज होता. हरेश शिरमाळी, प्रेस्ती धुळे आणि गणेश शिरमाळीच्या नेतृत्वाखाली तो संघ कदाचित बॅकफूटवरती जाऊन पोहोचलाय. मॅच असेल पार्वती 11 वर्सेस रिया मंडप डेकोरेटर्स. या 2 टीम मध्ये एक बलाढ्य लढत. पार्वती 11 संघाला विनंती करून आपण समोरच्या दिशेने एंटर करायचंय मैदानाच्या आतमध्ये आणि रिया मंडप डेकोरेटर्स संघाला विनंती आपण खेळाडू कक्षाचा ताबा घ्यायचा आहे. यस, जरी संघ रिया 11 हारला असेल तरी देखील हरकत नाही आहे. खूप चांगला खेळ तुम्ही या स्पर्धेमध्ये दाखवला. आपलं देखील स्पर्धेच्या माध्यमातून कौतुक आणि इथून मात्र विजयी ठरलाय तो संघ.